चला मंडळी, आता श्रावण सुरू झालाय, सणवार सुरू होतील. बाहेरची मिठाई आणू नका रक्षाबंधनला वगैरे. मस्त हे घरी गुलाबजाम बनवा, छान होतात. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. 4-5 मिनिटं रवा चांगला भाजून घ्यायचा. 4-5 मिनिटानंतर ह्यामध्ये 4 टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे. तसेच मग खव्यासारखे लागतात मिल्क पावडरमुळे. 1 वाटी रवा घेतला म्हणून 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं. आता पूर्ण रवा सुकेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. याप्रमाणे असे मिश्रण घट्ट होईल. आता एका ताटात काढून थंड करूया. पाक करायला घेऊया आपण आता. पाक करण्यासाठी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 2 वाट्या साखर, 3 वाट्या पाणी घेतले, 4 छोट्या वेलच्या, हिरव्या वेलच्या आणि थोडंसं केशर घातले. आता ह्याचा एकतारी पाक वगैरे नाही करायचा, हाताला चिकट झालं की झालं. आता रवा चांगला असा मळून घ्यायचा आहे छानपैकी. जेवढे तळायचे असतील तेवढेच गोळे करून घ्यायचे, बाकीचे झाकून ठेवायचे. जसे तळून होतील तसे दुसरे गोळे करून घालायचे आहेत. छान असं मऊ एकदम मळून घ्यायचं आहे. तेल मीडियम गॅसवरती तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती हे गुलाबजाम सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे. डायरेक्ट चमचा लावायचा नाहीये गुलाबजामला, नाही तर फाटतील. अलगद हळूहळू चमचा फिरून तळून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत. आणि मग लगेच पाकामध्ये टाकायचे आहेत. पाक हलकासा गरम असला पाहिजे, मगच हे टाकायचे आहेत. छान असे कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे गुलाबजाम नक्की ट्राय करा. खूप छान होतात आणि टेस्टी लागतात.